हाय एव्हरीवन. थोड्या वेळापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं जो आपला MBBS PDS चा ग्रुप ए होता ना, तर त्याची स्टेट मेरिट लिस्ट जी आहे ती आज 6/8/2025 ला येणार होती आणि ती CETCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली आहे. तुम्ही वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून PDF चेक करू शकता. तुमचं नाव PDF मध्ये आहे का नाही हे बघू शकता. ज्या विद्यार्थ्याचं नाव PDF मध्ये नाहीये ना, ते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकत नाही. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. पण अजून एक तुमचा डाऊट येऊ शकतो की सर आमचं नाव HML लिस्ट मध्ये नाहीये, पण आम्ही फॉर्म भरला होता, पेमेंट केलं होतं. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे, ही जी आपली HML लिस्ट आलेली आहे ना, स्टेट मेरिट लिस्ट, तर ही फक्त MBBS BDS कोर्सची आहे, ग्रुप ए साठी. एवढं तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. म्हणजे या लिस्ट मध्ये जे विद्यार्थी नीट एक्झाम क्वालिफाय होते आणि ज्यांनी फॉर्म भरला होता ना, तर त्या सर्व मुलांची नावं तुम्हाला बघायला भेटतील. मग तुम्ही MBBS BDS ला पण काउन्सिलिंग करू शकता, BMS BHMS ला पण काउन्सिलिंग करू शकता. फक्त ह्या लिस्ट मध्ये त्या मुलांची नावं तुम्हाला बघायला मिळणार नाही जे की नीट एक्झाम क्वालिफाय नव्हते, ज्यांनी की ग्रुप सी साठी ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलता. तर तुमचं नाव जे आहे त्याची कॉमन स्टेट मेरिट लिस्ट आहे ना राज्याची, तर त्या लिस्ट मध्ये तुमचं नाव 100% येऊन जाईल. या लिस्ट मध्ये फक्त जे विद्यार्थी नीट एक्झाम क्वालिफाय होते ना, त्यांचेच नाव तुम्हाला बघायला भेटतील. आता आपला सेकंड क्वेश्चन असा आहे की आपण स्टेट मेरिट लिस्ट मध्ये नाव आहे बघितलं, ठीक आहे, पण मग आपल्याला जो या ठिकाणी HML नंबर आहे किंवा कॅटेगरी रँक आहे तर याचा काय फायदा असतो. तर पहा, सर्वात अगोदर तुम्ही दुपारी जे सीट मॅट्रिक्स आला ना ते चेक केलं असेल, तिथे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट तसंच प्रायव्हेट MBBS कॉलेजमध्ये किती जागा आहे याची आयडिया लागली असेल. आता इन केस एखादा मुलगा असा आहे की ज्याला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज कॅटेगरी मधून अलॉटमेंट होतं का नाही होतं याची एक आयडिया लावणं 100% गॅरंटीनं. तर तुम्ही या ठिकाणी एक प्लॅन करू शकता. तुम्हाला काय करणं, दुपारी मी जो व्हिडिओ टाकला होता ना, तर तुम्ही व्हिडिओ बघून घेणार आहे. तिथे मी कॅटेगरी वाईज टोटल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, प्रायव्हेट कॉलेजमध्ये किती जागा आहे हे बघणं आहे. आणि दोन्ही जागा ज्या आहेत ना, जनरल आणि वुमन कोट्याचा, तर त्यांची तुम्हाला प्लस बेरीज करणं आहे. जेवढ्या तुमच्या कॅटेगरीसाठी जागा भरतील तेवढा जर तुमचा इथे जो कॅटेगरी रँक आहे तो असेल ना, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला 100% कोणतं ना कोणतं कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. किंवा मग 10-20 नंबरनं जरी खाली असेल कॅटेगरी रँक तरी तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण बरेच मुलं जे आहेत ना राज्यामधले, तर ते ऑल इंडिया कोट्यामधून एम्स मध्ये किंवा मग आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये पण ऍडमिशन करू शकताय. त्यामुळे जरी तुमचा रँक जेवढ्या सीट आहेत त्यापेक्षा 10-12 नंबरनं खाली असेल ना, तरी तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मधून तुमच्या कॅटेगरीमधून 100% अलॉटमेंट होऊ शकतं. तर तुम्हाला HML नंबर जो आहे ना तो घेऊन नाही चालणं. फक्त जनरल कॅटेगरीचे मुलं HML नंबर घेऊन चालतील आणि जनरल कॅटेगरीच्या सीट मागतील. जे बाकी रिझर्व्ह कॅटेगरीचे मुलं आहे ना, तर त्यांना रिझर्व्ह कॅटेगरीच्या ज्या सीट आहेत सीट मॅट्रिक्स मध्ये त्या जागा आणि तुमचा कॅटेगरी रँक जे आहे ना, दोन्हीला कम्पेअर करणं. जेवढ्या सीट आहे तेवढा जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला 100% कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल. जरी इन केस 10-15-20 नंबरनं खाली असेल ना, तरी पण तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊन जाईल. आणि का होऊन जाईल याचं रिझन पण मी तुम्हाला शेअर केलं आहे. तुम्ही पूर्ण PDF रीड करू शकता. पूर्ण PDF रीड केली ना, तर तुम्हाला अजून एक माहिती भेटेल की टोटल राज्यामधून किती मुलांनी काउन्सिलिंग मध्ये भाग घेतलाय. तुम्ही जर बघितलं जवळपास 60,021 मुलांनी जे आहे ते या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरून काउन्सिलिंग मध्ये भाग घेतलाय. म्हणजे यावर्षी जे नीट एक्झाम क्वालिफाय झालेले विद्यार्थी आहेत ना, ते जवळपास 60,021 तुम्हाला बघायला भेटतील. आणि जी काय पूर्ण लिस्ट येणार आहे स्टेट मेरिट लिस्ट ना, त्यामध्ये 3,000 ते 4,000 लोक अजून तुम्हाला एक्स्ट्रा बघायला भेटतील, जे की नीट एक्झाम क्वालिफाय नव्हते, ज्यांनी की ग्रुप सी साठी ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता. आता जर आपण कॅटेगरी वाईज विचार केला तर ST कॅटेगरी मधून जवळपास 2,718 मुलं तुम्हाला बघायला भेटतील. पण हा मुलगा जो आहे तो आपल्या कॉम्पिटिशन मध्ये येत नाहीये. पण या मुलाला ऑल ओव्हर जेवढे कोर्स आहेत त्यापैकी कोणत्या ना कोणत्या कोर्सला 100% स्टेट कोट्यामधून गर्ल्स फ्री एज्युकेशन असेल किंवा मग जे काही कॅटेगरीची फीस असेल त्यामधून 100% अलॉटमेंट होऊन जाईल. जर आपण OBC कॅटेगरीचे मुलं बघितले टोटल किती काउन्सिलिंग करणार आहे, तर जवळपास 16,922 मुलं तुम्हाला बघायला भेटतील. NTC मधून 3,140 मुलं बघायला भेटतील. त्यानंतर SC कॅटेगरीचा विचार केला तर 8,255 मुलं बघायला भेटतील. NTD कॅटेगरी मधून 1,964 मुलं तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर जर आपण विचार केला VJ कॅटेगरीचा तर 2,040 मुलं बघायला भेटतील तुम्हाला. NTB मधून 1,421 मुलांची संख्या तुम्हाला बघायला भेटते ज्यांनी की ऍप्लिकेशन फॉर्म फिल केला आहे स्टेट काउन्सिलिंग मध्ये. समजा मग त्यांना जरी समजा MBBS मिळणार नसेल, BMS मिळणार नसेल ना, तरी राज्यामध्ये जेवढे कोर्स आहेत स्टेट काउन्सिलिंग मध्ये तेवढ्या कोर्सला अप्लाय केल्याच्या नंतर त्यांना कुठे ना कुठे जे आहे ते 100% ऍडमिशन मिळून जाईल. ACBC मधून जर आपण विचार केला जवळपास 5,963 लोक तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलिंग करताना दिसून येतील. आणि असंच तुम्ही EWS किंवा मग जनरल मधून तुमचा HML नंबर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं आहे की जे कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना कॅटेगरीच्या सीट आणि कॅटेगरी रँक जे आहेत ना त्यांना क्रॉस चेक करणं आहे. जेवढ्या सीट आहे तेवढा रँक असेल तर तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊन जातं. आणि इन केस जरी तुमच्या या ठिकाणी नाव नसेल लिस्टमध्ये तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरून जायची गरज नाहीये. कारण जे विद्यार्थी नीट क्वालिफाय नाहीये त्या विद्यार्थ्याचं नाव या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार नाही. कारण ही फक्त ग्रुप ए ची MBBS BDS ची चॉईस लिस्ट आहे. आणि MBBS BDS साठी किंवा मग BMS BHMS साठी तेच विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसला चॉईस फिलिंग करू शकता किंवा एलिजिबल आहेत ज्यांची की नीट एक्झाम क्वालिफाय आहेत. जे क्वालिफाय नाहीत त्यांचं नाव जे आहे ते स्टेट मेरिट लिस्ट मध्ये येऊन जाईल आणि तुम्ही ग्रुप सी ची जी आहे ती 100% काउन्सिलिंग करू शकता. त्यामुळे जरी तुमचं नाव नसेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाही.
तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेटची स्टेट काउन्सिलिंग किंवा मग ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करणार असेल किंवा मग चॉईस लिस्ट हवी असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला तिथं पर्सनल गाईड अँड पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.